चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्या घराला नजर लागलेली असते। कसं असतं, प्रत्येकाला आपलं चांगलं चाललंय असं बघवतं असं नाही, किंवा चांगलं वाटतं असं नाही। कोणाच्या नजरेमध्ये आपल्याला चांगलं झालेलं चांगलं म्हणजे आपल्या संबंधित असू दे, शेजारी असू दे, नातेवाईक असू दे, किंवा अजून कोणी असू दे, तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय हे प्रत्येकालाच योग्य आणि चांगलं वाटेल असं नाही आहे। कोणाला चांगलं वाटतं आणि कोणाला वाईट वाटतं। तर त्यामुळं काय होतं, आपल्या घराला नजर लागते आणि घराला नजर लागली की, वास्तूला नजर लागली की आपल्या घरामध्ये काय होतं सांगते। सगळ्यात पहिल्यांदा घरात अस्वस्थ वाटणे, झोप न लागणे, घरात वारंवार मुंग्या होणे, झुरळ होणे, किंवा अन्नाचा तुटवडा, अन्न भरपूर शिल्लक राहून खराब होणे, त्यानंतर अन्न खाण्याची इच्छा न होणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घराला दोष लागणे, घराला नजर लागणे, वास्तूला नजर लागणे ह्या आहेत। आता बघा, तुम्ही एखादी गाडी घेतली किंवा एखादं घर आहे, तुमचं घरात सगळं व्यवस्थित आहे, घरात सुख शांती समाधान एकोप आहे, पण ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती येते किंवा एखादी व्यक्ती, तुम्ही ज्या वेळेला बाहेर जाता त्यावेळेला त्या व्यक्तीला तुमचं सुख सांगता, त्यावेळेला त्या व्यक्तीला तुमचं सुख बघवता असंच नाही, किंवा सुख तुमचं चांगलं सुख आहे हे त्याला योग्य वाटेल असं नाही। कसं असतं, दुःख रडून सांगितलेलं लोकांना आवडतं, पण हसून सांगितलेलं आवडत नाही। म्हणून आपल्याला आपल्या घराला नजर लागते। आपण सुद्धा बाहेर जातो, बाहेरून येणारी नजर, वाईट जी नजर आहे, नकारात्मकता आहे, ती आपल्या बरोबर आपल्या घरामध्ये येत असते, त्यामुळे सुद्धा वास्तूला नजर लागते। तर ही वास्तूची नजर दूर करण्यासाठी तुम्हाला अतिशय प्रभावशाली एक उपाय सांगणार आहे। उपाय घरातल्या वस्तूपासून आहे, साधा आहे, सोपा आहे। एक लिंबू घ्यायचा, लिंबू कट करायचा, लिंबू कट केल्यानंतर त्यातला संपूर्ण गाभा म्हणजे रस पिळून काढायचा आणि लिंबू उलटा करायचा, सालीची बाजू आत करून त्याची वाटी बनवायची आणि त्यामध्ये मोहरीचं तेल थोडंसं घालायचं आणि जी वात आपण कापसाची बनवलेली असते, 2 वाती एकत्र करायच्या, त्या खोबरेल तेलानं ओल्या करायच्या आणि त्या मोहरीच्या तेलाच्या, लिंबूची जी वाटी बनवली त्यामध्ये, त्या मोहरीच्या तेलामध्ये त्या वाती घालायच्या। दिवा देवघरामध्ये बसून प्रज्वलित करायचं आणि त्यानंतर तुम्ही अर्गला स्तोत्र किंवा कोणत्याही देवीचं कवच वाचायचं। हे असं तुम्ही दिवसभरात कधीही आणि कोणत्याही दिवशी करू शकता। मग हे किती वेळा करायचं? तुम्हाला वाटतं ना, आज केलं मला थोडं बरं वाटतं, बंद करा। नाही बरं वाटत तर करा, सलग 21 दिवस करा, 11 दिवस करा, 41 दिवस करा, तुम्हाला शक्य होईल त्या वेळेला त्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा। बघा, तुम्हाला तुमच्या वास्तूला जी नजर लागल्या, जो दोष आहे तो नक्की दूर होईल, कारण अर्गला स्तोत्र किंवा देवी कवचमध्ये तेवढी ताकद असते। आणि नंतर काय करायचं, हा दिवा शांत होतो, त्यानंतर ह्या जो लिंबूची वाटी बनवली, दिवा बनवलाय, ती घ्यायची आणि एखाद्या झाडाच्या बुंद्यामध्ये टाकायची, तुळस सोडून झाडाच्या बुंद्यामध्ये टाकायची, जेणेकरून तुमचा पाय त्या वाटीवरती, लिंबूच्या दिव्यावरती पडणार नाही, ह्याची दक्षता घ्यायची। अशा पद्धतीनं हा वास्तू नजर दोष काढण्यासाठी उपाय, नक्की उपाय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। 8 दिवस मी बाहेर गावी होते, त्यामुळं तुम्हाला कोणताही उपाय सेवा तोडगे सांगितले नाही, त्याबद्दल माफी मागते। श्री स्वामी समर्थ।